श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे कार्तिक अमावस्या, जी 2023 मधील शेवटची अमावस्या आहे. तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. आपल्या घरावरून त्याप्रमाणेच आपल्या मुलांवरून एक वस्तू आपल्याला ओवाळून टाकायची आहे. आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम असतात. आपली मुले ऐकत नसतात किंवा त्यांचा चिडचिडेपणा वाढत असतो, हट्टीपणा वाढत असतो. मुलांना परीक्षेमध्ये हवे तसे मार्क्स मिळत नाहीत. त्यांनी कितीही वाचले तरी त्यांच्या लक्षात राहत नाही, म्हणजे त्यांची स्मरणशक्ती जी आहे तर ती कमजोर झालेली असते. तर आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, जर मुले नोकरी करत असतील, व्यवसाय करत असतील तर यामध्ये प्रगती व्हावी, व्यवसायामध्ये फायदा व्हावा, यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. आणि त्यासोबतच आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट व्हावी. नकारात्मक ऊर्जा जर आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात असेल तर आपल्या घरामध्ये अडचणी, दुःखे तर ही संपत नाहीत, तर यामध्ये वाढच होत राहते. त्याप्रमाणेच आपल्या घरामध्ये कलह होतो, वादविवाद होत असतात, कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होतात, त्यांचे एकमेकांशी पटत नाही, आर्थिक समस्या निर्माण होतात, घरामध्ये पैसा येत नाही, पैसा आला तरी तो टिकत नाही. त्याप्रमाणेच बऱ्याच दिवसांपासूनच्या आपल्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होत नाहीत. आपल्याला वाटत असतं की माझी ही इच्छा पूर्ण होईल किंवा या अडचणीतून मला मार्ग मिळेल, असं वाटत असतानाच त्या अडचणींमध्ये मार्ग मिळण्याऐवजी वाढच होत असते. तसेच आपल्या कुंडलीतील जे काही दोष आहेत, राहू केतूचे अशुभ प्रभाव आहेत, शनिदोष आहेत, तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्या घरावरून आणि मुलावरून ही वस्तू ओवाळून टाकू शकता. तुमच्या घराला नजरदोष निर्माण झालेला असेल, वाईट बाधा असेल, तरीसुद्धा ह्या उपायाने ही बाधा निघून जाईल. पंचांगानुसार कार्तिक अमावस्या जी आहे तर ती 12 डिसेंबरला सकाळी म्हणजे पहाटे 6:24 सुरू होणार आहे आणि 13 डिसेंबरला पहाटे 5:01 समाप्ती होणार आहे. त्यामुळे 13 डिसेंबरला सकाळपर्यंत ही अमावस्या असणार आहे. ही जी अमावस्या आहे तर या अमावस्येला आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत तर ते 12 डिसेंबरला करायचे आहेत, कारण 13 डिसेंबरला पहाटेच ही अमावस्या संपणार आहे. ज्यांना कोणाला शुभ स्नान करायचं आहे, म्हणजे अमावस्येला जे आपण स्नान करतो, जर आपण अमावस्येला पवित्र नदीमध्ये स्नान केलं तर आपल्या जे पितर आहेत, आपले जे पूर्वज आहेत तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपला पितृदोष जो आहे तर तो सुद्धा कमी होतो. आणि या शुभ स्नानाचा मुहूर्त असणार आहे तो म्हणजे 12 डिसेंबरला सकाळी 5:14 ते 6:09 त्याप्रमाणेच पितृपूजेचा शुभमुहूर्त, म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या पितरांची पूजा करायची आहे, पितृतर्पण करायचं आहे, तर त्यांचा शुभमुहूर्त असणार आहे तो म्हणजे सकाळी 11:54 ते दुपारी 12:35 तर या काळामध्ये आपल्याला जर काही पितरांची सेवा करायची असेल, काही उपाय पितरांसाठी करायचे असतील तर या काळामध्ये तुम्ही ते उपाय करू शकता. आता पाहूया की सर्वप्रथम आपल्याला आपल्या मुलांवरून कोणती वस्तू ही ओवाळून टाकायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तिन्ही सांजेला हा उपाय करायचा आहे. 6 ते 7 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. जास्तीत जास्त तुम्ही 6 ते 8 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. तुम्हाला तुमच्या मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि जी व्यक्ती ही वस्तू ओवाळून टाकणार आहे त्या व्यक्तीचं पश्चिमेला तोंड असावं. तुम्हाला कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत तर तुम्हाला घ्यायच्या आहेत 5 लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला 3 खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला 5 मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत. जी काळी मोहरी आहे तर ती घ्यायची आहे. मिरच्या घेताना ह्या मिरच्या आपल्याला अखंड देठ असलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि या 3 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि आपल्याला मुलाची नजर काढायची आहे. तुम्हाला जर एक मूल असेल तर एक वेळेलाच ही नजर काढा, 2 असतील तर दोघांची तुम्हाला सेपरेट नजर ही काढायची आहे. जेव्हा तुम्ही मुलांवरून ही वस्तू ओवाळणार आहात तर त्यापूर्वीच तुम्हाला अग्नी प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही एका भांड्यामध्ये अग्नी प्रज्वलित करू शकता आणि ही नजर काढताना आपल्याला 3 वेळा किंवा 5 वेळेला या वस्तू मुलावरून आपल्याला ओवाळून म्हणजे उतरवून घ्यायच्या आहेत आणि या पेटत्या अग्नीमध्ये आपल्याला या वस्तू नेऊन टाकायच्या आहेत. हे सर्व करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या ओंजळीमध्ये या वस्तू घ्याल, म्हणजे लाल मिरच्या, खडे मीठ आणि मोहरी, त्यानंतर तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही जोपर्यंत तुम्ही हे अग्नीमध्ये टाकत नाही. आणि आपल्या मुलाला सुद्धा शांत बसायला सांगायचं आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे मुलावरून 3 ते 5 वेळेला ओवाळून घ्यायचं आहे आणि पेटत्या अग्नीमध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे आपल्या मुलाला जर कोणाची नजर लागलेली असेल किंवा जर त्याला काही वाईट बाधा झालेली असेल तर ती निघून जाते, नष्ट होते आणि मुलांचा जो चिडचिडेपणा आहे, हट्टीपणा आहे तर तो कमी व्हायला मदत होते. मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होते.
त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ही नकारात्मकता जी आहे तर ती सुद्धा नष्ट होते. जर तुम्हाला अग्नी पेटवणे शक्य नसेल तर तुम्ही मीठ घ्यायचं आहे आणि मोहरी घ्यायची आहे, या दोनच वस्तू घ्या. लाल मिरच्या घेऊ नका. आणि हीच प्रोसेस आपल्याला करायची आहे. म्हणजे आपल्याला 3 ते 5 वेळेला मुलावरून ओवाळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला खरकट्या पाण्यामध्ये किंवा बेसिनमध्ये हे टाकायचं आहे किंवा गॅसवरती तवा ठेवून यावरती हे टाकलं तरीसुद्धा चालेल. त्याप्रमाणेच आपल्याला अमावस्येच्या संध्याकाळी आपल्या घराची सुद्धा नजर काढायची आहे. बघा, जेव्हा आपण मुलांची नजर काढणार आहोत त्यानंतर जेव्हा आपण अग्नीमध्ये टाकतो आणि जर ठसका आला तर मुलांना नजर नसते, आणि जर ठसका आला नाही तर मात्र आपल्या मुलांना कोणाची तरी नजर लागलेली असते. तर अशा प्रकारे आपल्या मुलांची नजर ही काढायची आहे. आता घरावरून आपल्याला ही वस्तू ओवाळताना काय करायचं आहे, तर तुम्हाला घरावरून कोणत्या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत, तर तुम्हाला त्यामध्ये सुद्धा लाल मिरच्या घ्यायच्या आहेत, खडे मीठ घ्यायचं आहे. 5 वाळलेल्या लाल मिरच्या घ्या, त्या देठासह घ्या. 3 खडे मिठाचे खडे घ्या, थोडीशी मोहरी घ्या. त्यामध्ये तुम्हाला एक कोळसा घ्यायचा आहे शक्य असेल तर. तसेच तुम्हाला मीठ घेताना काळे मीठ घ्यायचं आहे, काळी मोहरी घ्यायची आहे, धने घ्यायचे आहेत, लवंग घ्यायचे आहे. तुम्ही 1 किंवा 2 लवंग घ्या. तर अशा वस्तू आपल्याला एकत्र घ्यायच्या आहेत. आणि या वस्तू आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे तर या मुख्य दरवाजावरून 7 वेळेला उतरवायच्या आहेत आणि तुम्हाला पेटत्या अग्नीमध्ये टाकायच्या आहेत. तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर एका भांड्यामध्ये हा अग्नी प्रज्वलित करायचा आहे. मुलांची नजर काढताना तुम्ही घरामध्ये अग्नी प्रज्वलित केला तरी चालेल, परंतु आपण जेव्हा घराची नजर काढतो तेव्हा आपल्याला बाहेर अंगणामध्ये जागा असेल, गॅलरीत जागा असेल किंवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच तुम्ही एका छोट्याशा भांड्यात जरी अग्नी प्रज्वलित केलात तरीसुद्धा चालेल. आणि या वस्तूंनी तुम्हाला 7 वेळा नजर उतरवायची आहे आणि त्या अग्नीमध्ये या वस्तू आपल्याला नेऊन टाकायच्या आहेत. आणि थोडंसं पाणी आपल्याला ही नजर काढण्याच्या अगोदरच घराबाहेर ठेवायचं आहे आणि ही नजर काढून झाल्यानंतर आपल्याला हातपाय धुवूनच घरामध्ये यायचं आहे. त्याप्रमाणेच तुम्हाला धार्मिक दुकाने ज्या ठिकाणी आहेत तर त्या ठिकाणी एक नजरदोष उतारासुद्धा मिळतो. यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात, जसं की काळे मीठ असतं, काळा भिलावा, कोळसा, लोखंड, काळी मोहरी, चांबड्याचा तुकडा, काळी हकीक, काळे धन, काळा पहाड, लवंग, नकटी, मिरच्या. तर अशा वस्तू या उतार्यामध्ये एकत्रित असतात. तर असा उतारा जरी तुम्हाला मिळाला तरी तो तुम्ही घरात आणून ठेवू शकता. आणि प्रत्येक शनिवारी किंवा प्रत्येक अमावस्या, ग्रहण असेल, पौर्णिमा असेल तर या दिवशी सायंकाळी हा उतारा आपल्या घरावरून 7 वेळेला आपल्याला उतरवायचा आहे आणि तुम्हाला हा पेटत्या अग्नीमध्ये टाकायचा आहे. यामुळे आपल्या बऱ्याच समस्या कमी होतात. आपल्या घरामध्ये जे सततचं आजारपण आहे तर ते दूर होतं. कोणाचं जर अर्धं डोकं दुखत असेल तर ते सुद्धा थांबतं. त्याप्रमाणेच वाईट नजर जर आपल्या घराला लागलेली असेल, आपल्या घराकडे बरेच लोक वाईट भावनेने बघत असतात, तर वाईट नजर दोष असेल तर तो सुद्धा जातो. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला चांगली प्रगती होत असते, तर असा नजर दोष जर उतारा तुम्हाला मिळाला तर तो सुद्धा आणून त्यातील वस्तूंनी सुद्धा आपण आपल्या घराची नजर ही काढू शकतो. तर अशा प्रकारे नक्कीच हे उपाय तुम्ही अमावस्येला करा. प्रत्येक अमावस्येला जरी हे उपाय केले तरी आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच हळूहळू बदल व्हायला सुरुवात होते.